नमस्कार. मी वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावी मधून. तर मित्रांनो, सध्या थंडी वाढत चालली आहे. थंड आणि कोरड्या हवेमध्ये स्किन डिसीजेस हे जास्त त्रास देतात आणि वन ऑफ देम इज मोर क्रुशियल, दॅट इज सोरायसिस, की ज्याचं प्रमाण सध्या 3 ते 5% असतं. याचा अर्थ 100 3 ते 5 लोक ऍटलिस्ट या आजाराने ग्रासलेले असतात. पण ज्यावेळेला आपण रोगसंकर किंवा व्याधी संकर अशा स्वरूपात या आजाराकडे पाहतो, त्यावेळेला रक्तदाबासोबत सोरायसिस किंवा मधुमेहासोबत सोरायसिस, लठ्ठपणासोबत किंवा दम्यासोबत सोरायसिस, मग मात्र आपण ज्याला असं या आजाराकडे बघतो त्याला मग मात्र याचे रुग्ण वाढलेले दिसतात. तर अशा या एका जुनाट, गंभीर आणि अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आजाराची सामान्य कारणं काय असतात, सामान्य स्वरूप काय असतं, याच्याविषयी मी मार्गदर्शन या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधारण व्यवहारात रुग्ण तपासताना वेगवेगळी लक्षणं कोणती सापडतात किंवा या आजाराचे रुग्ण परत्वे कोणते प्रकार असतात याच्याविषयी थोडीशी माहिती शेअर करतोय. बघा, हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. एस्पेशली तुम्हाला जर सोरायसिस असेल तर तो एस्पेशली कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याचं निदान करणं तुम्हाला सहज शक्य होतं हा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर व्यवस्थित कडा असणारा, त्वचेपासून थोडासा उंचावल्यासारखा दिसणारा, याच्यावर साधारण चॉकलेटी किंवा लालसर रंगाची आभा असते किंवा करड्या रंगाची आभा असते, त्वचा जाड असते आणि त्याच्यावर पापुद्रे साठलेले असतात. साधारण असं सोरायसिसच्या चट्ट्यांचं आपण स्वरूप सांगू शकतो. तर हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. जरी त्वचेशी संबंधित असला तरी इम्युन फॅक्टर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. तर याच्यात घडतं काय, दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात खरं तर या आजारांमध्ये. एक तर त्वचेच्या लेयर्सना आलेली सूज, आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी तो स्किन लेजन्स असतो, ज्या ठिकाणी सोरायसिसचे चट्टे असतात, त्या ठिकाणच्या त्वचेतील पेशींमध्ये कमी दिवसात जलद गतीनं होणारं विभाजन. तर ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात या सोरायसिसमध्ये. म्हणजे युजली घडतं काय, तर आपल्या शरीरावरची जी त्वचा असते ती त्वचा साधारण 3 ते 4 आठवड्यात, हा एक महिनाभर पकडूयात, ते एका महिन्यात संपूर्णपणे निघून जाते आणि त्याच्याऐवजी नवीन त्वचा आपोआपच त्या ठिकाणी येत असते. आणि ही जी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया अतिशय संथपणानं आणि अविरत चालू असते. पण ज्या वेळेला आपला इम्युन फॅक्टर डिस्टर्ब होतो आणि सोरायटिक लेजन्स तयार होतात, त्यावेळेला त्या चट्ट्यांच्या ठिकाणची जी त्वचा असते त्या त्वचेतील पेशींचं विभाजन हे कमी दिवसात आणि फार जलद गतीनं होत असतं. म्हणजे एस्पेशली मी तर असं म्हणेन की साधारण एक 5 ते 6 दिवसात त्या त्वचेमधले लेयर्सवर लेयर्स साठायला लागतात. आणि मग ते लेयर्सवर लेयर्स साठले की ज्याला आपण चांदेरी रंगांचे पापुद्रे म्हणतो, आणि मग ती व्यक्ती त्या पापुद्रांना काढण्यासाठी खाजवायला लागते. मग हळूहळू त्या ठिकाणी त्वचा जाड होते. तर हे साधारण असं स्वरूप या सोरायसिसमध्ये असतं. तर सोरायसिसचे रुग्ण ज्या वेळेला आपल्या समोर येतात त्यावेळेला मोस्ट ऑफ द सोरियाटिक पेशंट्स बिलॉंग्स टू प्लेक सोरायसिस, ज्याला आपण सोरायसिस वल्गारिस म्हणतो. साधारण एक 70 to 80% पेशंट्स ऑफ सोरायसिस हे या कॅटेगरीमध्ये असतात. तर प्लेक सोरायसिस किंवा सोरायसिस वल्गारिस मध्ये जे चट्टे असतात ते साधारण गोलाकार किंवा लंबगोल, त्वचेपेक्षा थोडेसे उंचावल्यासारख्या त्याच्या कडा असतात, भयंकर खाज असते, लालसर किंवा काळसर करड्या रंगाची आभा असते त्याच्यावर, आणि चांदेरी रंगाचे पापुद्रे असतात. तर या चट्ट्यांची जी साधारण आपण लांबी रुंदी म्हणूया तर 4 इंचांपेक्षा जास्त असते. तर प्लेक सोरायसिस हा युजली केशभूमी म्हणजे स्काल्पच्या ठिकाणी, दोन्ही ढोपरांच्या अराउंड किंवा दोन्ही गुडघ्यांच्या भोवताली किंवा पोटाच्या किंवा पाठीच्या त्वचेच्या खालच्या भागात हा विशेषत्वाने दिसतो. युजली प्लेक सोरायसिसमध्ये फॅमिली हिस्ट्री आढळते. तर हे सोरायसिसचे जे चट्टे असतात ते रुग्णाच्या त्वचेवर वर्षानुवर्ष ठाण मांडून असतो, ज्याला ऍक्च्युली आयुर्वेद मग मंडल कुष्ठ किंवा एककुष्ठ म्हणतो, किंवा तो आजार जुनाट झाला किंवा स्थिर कुष्ठ म्हणतो आयुर्वेद त्याला.
तर या चट्ट्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे चट्टे चिकित्सेला लवकर दाद देत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची, समजा जरी तुम्ही चिकित्सा प्रॉपर करून त्याच्यावरची खाज कमी कराल किंवा त्वचेची जाडी कमी कराल, पण जे डिस्कलरेशन ऑफ स्किन असतं, म्हणजे जे त्वचेमध्ये आलेलं वैवर्ण्य, रंग जो बदललेला असतो, तो मात्र मग त्या चट्ट्यांसोबत तसाच वर्षानुवर्ष राहत असतो. तर दुसरा जो प्रकार असतो त्याला गुटेड सोरियासिस म्हणतात. साधारण सोरियासिसच्या रुग्णांपैकी 10% रुग्ण या आजाराने ग्रासलेले असतात. तर याच्यामध्ये साधारण पाण्याच्या थेंबांसारखे ब्राईट रेड किंवा ब्राईट चॉकलेटी म्हणूयात रंगाने, तर असे मध्यम आकाराचे फोड हे पोटाच्या किंवा पाठीच्या मध्यभागी विशेषत्वाने दिसतात. गुटेड सोरियासिस हा एस्पेशली लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये युजली दिसणारा आजार आहे. हातापायांवर सुद्धा हे फोड दिसून येतात. तर या फोडांसोबत सर्दी ताप खोकल्याचा इतिहास हा युजली दिसून येतो. गुटेड सोरियासिसचे जे फोड असतात ते मोस्ट प्रोबेबली विदाउट मेडिकेशन आपोआप जातात सुद्धा. तर तिसरा जो प्रकार असतो सोरायसिसचा त्याला आपण स्काल्प सोरायसिस म्हणतो. युजली 50% सोरियासिसचे जे पेशंट्स असतात त्यांची सुरुवात ही खरं तर स्काल्प सोरियासिसनी होत असते. तर स्काल्प सोरियासिसचे जे चट्टे असते ते संपूर्ण केशभूमीवर, डोक्यांवर संपूर्ण व्यापून असतात. त्यांच्या ज्या कडा असतात त्या कपाळाच्या वरच्या बाजूला दिसतात ज्यावेळेला आपण पेशंट्स तपासतो त्यावेळेला, किंवा पाठीमागच्या बाजूला मानेच्या वरच्या बाजूला जिथे केशभूमी संपत असते त्या ठिकाणी त्या कडा व्यवस्थित दिसतात, किंवा कानाच्या पाठीमागच्या बाजूला. तर डॅन्ड्रफ आणि स्काल्प सोरियासिस ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं कन्फ्युजन होतं खरं तर पेशंटचं. तुमचा जर डॅन्ड्रफ लगेच कमी होत नसेल, 1-2-3 महिन्यात युजली डॅन्ड्रफची औषध जर व्यवस्थित घेतली तर नक्कीच कमी होतं. पण जर तुमचा डॅन्ड्रफ 2-3 महिन्यांपेक्षा जास्त राहिला तर मग नक्कीच तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तो स्काल्प सोरियासिस असू शकतो. तर डॅन्ड्रफ मध्ये आपल्याला जे काही फ्लेक्स दिसतात ते साधारण पिवळसर रंगाचे असतात. आणि स्काल्प सोरियासिस मध्ये एस्पेशली तुम्हाला पांढरट रंगाचे किंवा चांदेरी रंगांचे पापुद्रे तुम्हाला दिसतील. तर चौथा प्रकार ज्याला आपण पस्ट्युलर सोरियासिस म्हणतो. खरं म्हणजे सोरियासिसचे जे चट्टे असतात लालसर किंवा चॉकलेटी रंगांचे, त्या चट्ट्यांच्या कडांवर पिवळसर पांढरट रंगाचे बारीक फोड दिसून येतात पस्ट्युलर सोरायसिस मध्ये. तर एस्पेशली हे जे फोड असतात ते हातापायांच्या बोटांवर किंवा हातापायांच्या तळव्यांवर विशेषत्वाने दिसतात. तर एस्पेशली जीवाणू संक्रमण, अतिचिंता किंवा रासायनिक पदार्थांशी असलेला संबंध हे खरं तर यासाठी कारण असतं. तर या फोडांमध्ये भयंकर भगभग असते, भयंकर वेदना असतात आणि खास्त असतेच पस्ट्युलर सोरियासिस मध्ये. तर ताप, कणकण किंवा उलट्या होणं किंवा संपूर्ण अंग दुखणं किंवा सांधे सुजणं आणि सांधे दुखणं अशी काही लक्षणं युजली पस्ट्युलर सोरियासिस मध्ये आपल्याला सापडून येतात. तर नंतरचा जो प्रकार त्याला इन्व्हर्स सोरायसिस म्हणतो. खरं तर आपण त्याला छुपा रुस्तम म्हणूया, कारण की तो लवकर नाही लक्षात येत. स्किन फोल्ड्स मध्ये तो लपलेला असतो. खरं तर युजली त्याचं फंगल इन्फेक्शन आहे अशा स्वरूपात रुग्णांकडून दुर्लक्ष होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हर्स सोरियासिसच्या चट्ट्यांवर तुम्हाला चांदेरी रंगाचे पापुद्रे नाही दिसत. तर स्किन फोल्ड्स म्हणजे एस्पेशली गुदद्वाराच्या जवळची जी स्किन असते किंवा काखेमधली जी स्किन असते किंवा जननेंद्रियांच्या बाजूला जे स्किनचे फोल्ड्स असतात त्याच्यामध्ये हा स्पेशली दिसतो. तर ज्या ठिकाणी घाम येतो आणि ज्या ठिकाणची त्वचा ही घासली जाते तर त्या ठिकाणी इन्व्हर्स सोरियासिस असतो. भयंकर भगभग असते खरं तर या आजारांमध्ये. इन्व्हर्स सोरियासिस बरोबर मग प्लेक्स सोरियासिस किंवा नेल सोरियासिस किंवा पस्ट्युलर सोरियासिस असे वेगवेगळे प्रकार त्या रुग्णामध्ये एकाच वेळेला 2-2 प्रकार सुद्धा आपल्याला व्यवहारामध्ये सापडतात. तर इरिथ्रोडर्मिया सोरियासिस खरं तर हा दुर्मिळ, महाभयंकर आणि संपूर्ण त्वचेला व्यापून असणारा सोरायसिसचा प्रकार आहे.
तर यामध्ये एक्सेसिव्ह सनबर्न झाल्यानंतर जो स्किनचा अपीअरन्स असतो तसा अपीअरन्स या त्वचेचा तुम्हाला दिसेल. आम्ही ज्याला रुग्णाला तपासताना विवस्त्र करतो, कपडे काढून ज्याला त्याची स्किन तपासतो, त्यावेळेला संपूर्ण त्वचा ही भाजल्यासारखी दिसते. त्या त्वचेवर साधारण चॉकलेटी किंवा लालसर अशा रंगांची आभा असते. संपूर्ण त्वचेवर खरं तर लालसर चॉकलेटी रंगाचे पुरळ असतात. भयंकर भगभग असते, भयंकर खास सुटत असते. तो रुग्ण भयंकर अस्वस्थ असतो, खरं तर असह्य असतो. एस्पेशली त्याला दैनंदिन जीवनातले जे रुटीन वर्क्स असतात ते सुद्धा नाही जमत. इवन त्या रुग्णाचं मलमूत्र विसर्जन त्याच्या बेडवर होईल याची काळजी सुद्धा त्या रुग्णाच्या नातेवाईकांना घ्यावी लागते. खरं तर हृदयाचे ठोके वाढलेले असतात, भूक लागत नसते, झोप लागत नसते, अतिशय असह्य असतो तो रुग्ण, ताप असतो, भयंकर थंडी वाजत असते. अशी काहीशी लक्षणं खरं तर इरिथ्रोडर्मिया सोरियासिस मध्ये सापडतात. तर नंतरचा जो प्रकार आहे तो नेल सोरियासिस. नेल सोरियासिस म्हणजे नखांना व्यापून असणारा सोरायसिसचा प्रकार. याच्यामध्ये घडतं काय तर तुमच्या नखांचा रंग बदललेला असतो. नखाच्या खालची जी त्वचा असते ती सुद्धा जाडसर झालेली असते, तिचा सुद्धा रंग बदललेला असतो. नखांच्या टोकांवर खरं तर काळसर, पिवळसर किंवा चॉकलेटी रंगाचे बारीक बारीक खळगे दिसतात, त्याच्यावर रेषा दिसतात. इव्हन नखांच्या खालच्या बाजूला पुयोत्पत्ती होते. नखांचे तुकडे सहज सुटू लागतात, क्वचित नख सुद्धा संपूर्ण निघायला लागतात. ओनायकोलायसिस म्हणतात या आजाराला. तर असा आजार सुद्धा बऱ्याच जणांना चट्टे विरहित सुद्धा दिसून येतो, नेल सोरायसिस. तर सोरॅटिक कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये एक येते ते सोरॅटिक आर्थ्रोपॅथी, म्हणजे सोरियासिसमुळे होणारा संधिवात. जो साधारण मी तर म्हणेन प्रॅक्टिसमध्ये युजली जे सोरियासिसचे एकूण पेशंट्स असतात त्यातले 30% पेशंट्स खरं तर या उपद्रवाने ग्रासलेले असतात. त्याच्यामध्ये सोरियासिसचे चट्टे आणि त्याच्यासोबत संधिवात असं साधारण या आजाराचं स्वरूप असतं. खरं तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये सोरॅटिक लेजन्स चालू झाल्यानंतर त्वचेवर चट्टे यायला लागलेत की मग एक वर्षभर किंवा 6 महिन्यांमध्ये सांधे दुखायला लागतात, सांधे सुजतात. तर बऱ्याचशा पेशंटमध्ये अगोदर सांधे दुखी आणि सांधे सुजणं चालू होतं आणि 2-4 महिन्यांमध्ये मग आपोआपच सोरियासिसचे चट्टे हे त्याच्या त्वचेवर दिसून येतात. तर एकापेक्षा अधिक सांधे सुजणं, सांधे दुखणं, सांध्यांच्या ठिकाणी पेनफुल मुवमेंट्स आणि स्टिफनेस अशी साधारण लक्षणं असतात. तर सोरॅटिक आर्थ्रोपॅथी मध्ये हातापायांची बोटं, पाय, संपूर्ण पाय आणि कमरेचा खालचा भाग याच्यामध्ये असह्य वेदना असतात. खरं तर युजली एक सांधा सुजतो, दुखतो तो भयंकर. काही दिवसांतर त्यातल्या वेदना कमी होतात. मग परत दुसरा सांधा सुजतो, मग परत तो दुखतो. तसं वेगवेगळ्या सांध्यांमध्ये फिरणारा हा आजार असतो, पण हा भयंकर म्हणजे असह्य करतो त्याचं जगणं. तर आयुर्वेदामध्ये सोरायसिस या आजाराचे उपचार आहेत का, किंवा आयुर्वेदामध्ये सोरायसिस हा आजार सांगितलाय का, बरा होतो का आयुर्वेदिक औषधाने, अशा बऱ्याच वेळेला शंका असतात. खरं तर एखादा वैद्य आयुर्वेदाच्या या दृष्टिकोनातून सोरायसिसचे मंडल कुष्ठ किंवा एककुष्ठ किंवा पित्तोज विस्फोट असे वेगवेगळे प्रकार किंवा किठीबग कुष्ठ असे वेगवेगळे प्रकार करू शकतो. माझा पर्सनल मी एक्सपिरियन्स सांगतो. म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सोरायसिसचे प्रकार ज्यावेळेला आपण अशा पद्धतीनं या आजाराकडे बघतो त्यावेळेला हेतुलिंग औषधम ही त्रिसूत्री आयुर्वेदाची, म्हणजे आयुर्वेद काय करतो, कुठलाही आजार झाला की पहिल्यांदा त्याची कारणं काय आहेत, त्या कारणानुसार त्याच्या शरीरामध्ये लक्षणं दिसत आहेत का, आणि मग लक्षणानुसार चिकित्सा, म्हणजे ही सायंटिफिक चिकित्सा झाली. खरं तर ज्या वेळेला कफ वाढवणारा आहार व्यवहार सोरायसिसच्या रुग्णांकडून घडतो त्यावेळेला ते कफानुबंधी सोरायसिसचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये जे चट्टे असतात हे एस्पेशली डोक्यावर, तुमच्या दोन्ही खांद्यांवर, पोटावर किंवा पाठीवर दिसतात. ते चट्टे बरेचसे जाड असतात. ते करड्या रंगाचे किंवा पांढरट अशा साधू स्वरूपाचा त्याच्यावर पापुद्रा साठलेला असतो. भयंकर खाज असते खरं तर या कफानुबंधी सोरायसिस मध्ये. ज्याला सोरायसिसचे रुग्ण
पित्त वाढवणारा आहार व्यवहार करत असतात त्यावेळेला पित्तानुबंधी सोरायसिसचे जे चट्टे असतात ते लालसर असतात, ते जास्त उंचावलेले नसतात खरं तर, त्याच्याने भयंकर भगभग असते. आणि हे चट्टे एस्पेशली तुमच्या पोटावर, पाठीवर, मध्य भागावर व्यवस्थित दिसतात. तर या पित्तानुबंधी सोरायसिसच्या प्रकारांमध्ये तुम्हाला भगभग दिसेल, घाम जास्त दिसेल, चिडचिड प्रवृत्ती असते, कधी कधी तू खाजून खाजून तिथून रक्त काढतो. खरं तर वातानुबंधी सोरियासिस म्हणजे त्रिदोष असतात, कफानुबंधी, पित्तानुबंधी आणि वातानुबंधी सोरियासिसचा प्रकार. तर वातानुबंधी सोरियासिस हा संपूर्ण त्वचेवर व्यापून असतो, तो खूप लवकर पसरतो खरं तर स्किनवर. त्याचे चट्टे असे जास्त उंचावलेले नसतात, पण त्याच्यामध्ये टोचल्यासारख्या संवेदना जास्त असतात. एस्पेशली शरीराच्या खालच्या भागांमध्ये हे चट्टे विशेषत्वाने दिसतात. तर आयुर्वेद विचार करत असताना दोषाला त्या रुग्णांकडून पोषक असणारा आहार व्यवहार घडलात किंवा त्याच्या पद्धतीनं त्याच्या शरीरावरच्या चट्ट्यांमध्ये जर ती लक्षणं दिसत असतील तर त्या पद्धतीने ती उपचार केले जातात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला सोरायसिसची लक्षणं काय असतात, व्यवहाराचे रुग्ण परत आपल्याला आढळतात त्याच्याविषयी मार्गदर्शन दिले. तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या क्रुशियल आजारांसाठी, अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आजारांसाठी आवश्यक औषधी उपचार कोणते असतात किंवा कोणत्या पंचकर्माने हा आजार कायमचा बरा होतो याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. नमस्कार.